नमस्कार, मी श्रुती राहुल. मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे. महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर ही बॅनरबाजी झाली. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. सागर बंगल्याबाहेरची ही बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरते. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून घेऊया. हिरा, एकीकडे आज दिवसभरात जे काही घडलेले आहे, शिंदेंची भूमिका आणि त्यानंतर एकंदरीतच मुख्यमंत्री पदाबाबतचा मोकळा झालेला मार्ग फडणवीसांसाठीचा आणि त्यानंतरची ही बॅनरबाजी. नक्कीच श्रुती, आपण बघू शकतो मी सागर बंगल्यासमोर आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा जो सागर बंगला त्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. त्या अनुषंगाने उत्साही कार्यकर्त्यांनी इथं बॅनर लावण्यात आलेले. मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस, महाराष्ट्र राज्याचा सदैव मुख्यमंत्री, ही अशी जी शपथ घेतली होती, शपथ अशाचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आणि त्यासोबतच भावी वाटचालीस शुभेच्छा अशी बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. कैलास ढाकणे नाशिकचे, त्यांनी ही बॅनरबाजी करण्यात आलेली. एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेसाठी माझा कुठलाही अडथळा असणार नाही असं सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आणि त्या आशयाने ही बॅनरबाजी सागर बंगल्यासमोर करण्यात आली. श्रुती, नक्कीच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.